आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। शेगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या महापर्वाला काँग्रेस पक्षाकडून प्रचार शुभारंभाचं आयोजन मोठ्या थाटामाटात। सर्वसामान्यांच्या मनातील काँग्रेसच्या कार्यक्षम उमेदवारांना मताधिक्यानं विजयी करावे, माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचे आवाहन। शेगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या व बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत शेगाव जिल्हा परिषद गटातील शेगाव, कोसारी व कुंभारी या गावात प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात व खात्रीशीर विजयाच्या विश्वासावर जोरावर पार पडला। शेगाव येथील मारुती मंदिरात, तर कुंभारीच्या जागृत सिद्धेश्वर मंदिरात, तर कोसारीच्या दुर्गामाता मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचे रणशिंग फुंकले। यावेळी शेगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी उत्साही सहभाग नोंदवत प्रचाराला बळकटपणा आणून देत सुयोग्य उमेदवारांच्या निवडीबाबत समाधान व्यक्त केले। आणि ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवत जिल्हा परिषदेचे उमेदवार परशुराम सांगोलकर तथा पंचायत समितीचे उमेदवार साहेबराव शिंदे व दीपाली सतीश चव्हाण यांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी राजकीय प्रवासाला शुभेच्छा दिल्या। काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत बोलताना म्हणाले की शेगाव जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणातील सर्व उमेदवार निष्कलंकित, अभ्यासू तथा सर्वसामान्यांची नाळ जोडणारे सर्व गुण संपन्न असे उमेदवार असून शाश्वत विकास कामांचा अजेंडा घेऊन या महारणांगणात उतरले आहेत। येथील जनतेचा कौल पाहता काँग्रेसच्या तीनही उमेदवारांनी नागरिकांच्या हृदयात आदराचं स्थान प्राप्त केलंय असा माझा विश्वास आहे। सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील याची खात्रीही आहे, असं सावंत म्हणाले। या प्रसंगी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण बोराडे, मच्छिंद्र वाघमोडे, निलेश बामणे व श्री मंगसुळी यांसह ग्रामीण विविध मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।